अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे। येत्या 17 जुलैला आषाढी एकादशी आहे। राज्यात येत्या 3-4 महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास काँग्रेस पक्षासाठी ते फायदेशीर ठरू शकते आणि त्यामुळेच हे आमंत्रण त्यांना प्रदेश काँग्रेसकडून पाठवण्यात आल्याचं कळतंय। राहुल गांधी यांनी यापूर्वी भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं हजारो किलोमीटरची पायपीट केली आहे। त्याचा त्यांना लोकसभेला चांगलाच फायदा झाला। आता पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास त्यांना हजारो वारकरी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचता येईल। एकंदरीत काय तर काँग्रेस नुकतेच लोकसभेत हाती आलेल्या यशामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उत्साहात आहे। लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा हाती घेतला होता। या खेपेला मुद्दाही ठरलाय। महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान हा मुद्दा करून महाविकास आघाडी मैदानात उतरणार असल्याचं कळतंय। महाराष्ट्राचा स्वाभिमान सरकारनं गहाण ठेवलाय असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। पाहूयात। आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठीच लढणार आहोत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आहे, तेलंगणाच्या धर्तीवर केलं पाहिजे। भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, पेपर फुटीचा मुद्दा आहे, नीटचे पेपर त्याचं झालेले लिकेज ते आहे त्याचा मुद्दा आहे, नीटच्या एक्झाम मध्ये झालेला गोंधळ आहे आणि कायदा सुव्यवस्थेचे धिरवडे निघालेत राज्यात। खून दिवसाढवळ्या खून चाललेत, मारामाऱ्या बलात्कार सगळं चाललेलं आहे। हे सगळे मुद्दे ऐरणीवर आहे। हे सगळे मुद्दे या अधिवेशनात आम्ही मांडू। 206 तिकडे आहेत, पुढच्या वेळेस 206 इकडे दिसतील आणि उर्वरित तिकडे दिसतील। स्वाभिमानासाठी महाराष्ट्र आता जागृत झालाय। ती लढाई आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा। यशात सर्वच सामील व्हायला तयार असतात हे आपल्याला माहिती आहे, पण अपयशाचे धनी कोणी होऊ पाहत नाही आणि महाराष्ट्रात असंच काहीसं महायुतीत चित्र आहे। वारंवार पराभवाचं खापर एकमेकांवर फोडण्यात आलं। यात बऱ्याचदा निशाण्यावर आला होता राष्ट्रवादी पक्ष आणि अजित पवार। त्यामुळे महायुतीतल्या मित्र पक्षांकडूनच टीका होऊ लागल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनीही पक्षाची दादांची बाजू मांडत तितक्याच तिखटपणे मित्रांना प्रत्युत्तर दिलं। त्यातच काल अकोल्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना मिटकरींनी महायुतीत विधानसभेच्या जागा वाटपावरून वेगळं लढण्याचा इशारा दिला होता आणि परत सुरू झालं शाब्दिक युद्ध, जे तोंडाला लगाम घालावा अशा सूचनेपर्यंत पोहोचलं। पाहूयात। महायुतीतले आणि महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष असं म्हणतात की आम्ही 100 जागा लढू। म्हणजे साधारण 300 जागा झाल्या ना, 100 288 मतदारसंघ आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाला निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर 100चं ताणून धरलं तर ते वेगळंच लढावं लागेल आणि जर 55 जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील तर त्यात आम्ही काही समाधानी असू असं आम्हाला वाटत नाही। आम्ही राहायला पण नाही पाहिजे समाधानी। परवाही म्हटलो की अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे, कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का, ते अथॉरिटी आहेत का, हे प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं, जेणेकरून त्याने घेतलेली भूमिका ही भूमिका अधिकृत आहे असं आम्ही समजू। त्याच्यामुळे अमोल मिटकरीच्या बोलण्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही। अमोल मिटकरींनी एक विधान केलं आहे की आगामी काळात महायुती एकत्रित लढण्याबाबत शंका व्यक्त केली आहे। एक लक्षात घ्या, अमोल मिटकरी हे रिमोट कंट्रोलवर चालणारा व्यक्ती आहे। मी रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलण्यापेक्षा थेट रिमोट कंट्रोलशी बोलीन, तेव्हा त्याचं उत्तर भेटेल। आणि आता एक मोठी बातमी प्रकाश आंबेडकरांची। आपण प्रकाश आंबेडकरांना मनोज जरांगेंच्या मंचावर जाताना बघितले, पण आज मराठा आंदोलक ज्या सगळे सोयरेसाठी आग्रही आहेत त्या सगळे सोयरेच्या अध्यादेशाला प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं विरोध केला आहे
हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी वंचितनं केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात तसे बॅनरही लावण्यात आले. आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 150वी जयंती. त्यानिमित्त वंचित बहुजन आघाडीनं आरक्षण हक्क परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यात 11 ठराव मांडण्यात आले. त्यात सुद्धा सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. जाती समूहात भांडणे लावण्याचे हे षडयंत्र असल्याचं ठरावात मांडण्यात आलंय. तसंच मोठं खंडपीठ स्थापन करून 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी असा ठराव सुद्धा या परिषदेत करण्यात आला आहे. आरक्षण कायद्याचा जे नियमावली आहे त्याचं पालन काटेकोर पद्धतीने झालं पाहिजे. पुराव्यासाठी आईचं नाही चालत, वडील, भाऊ, बहीण, काका, आत्या हे रक्ताचे नातेवाईक झाले. आणि सगळे सोयरीचा जेव्हा नियम येतो तेव्हा ह्याच्या बाहेरचे जे तुमचे नातेवाईक असतात त्याचा नियम येतो. तर हे कायद्यामध्ये ढवळाढवळ आहे. या पद्धतीची ढवळाढवळ होता कामा नये ही आमची भूमिका. वंचित बहुजन आघाडीने ही का भूमिका घेतली हे माहीत नाही, परंतु प्रत्येकाला अधिकार आहे. निवेदन देण्याचा अधिकार आहे, मागणी करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे. त्यामुळे नाराज असण्याचं आमचं काही कारणच नाही. कारण प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही त्यांचा आजही सन्मान करतो, उद्याही करणार आहे. जरांगेंच्या मागणीचा विरोध करणारे दुसरे म्हणजे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके. आज हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या अभिवादन दौऱ्याला सुरुवात झालीय. सिंदखेड राजा इथून सुरू झालेल्या दौऱ्याची सांगता चौंडीमध्ये होणार आहे. आपले उपोषण संपवून दवाखान्यातून निघालेले हाके आणि वाघमारे यांना आम्ही ओबीसींना एकजूट करायला निघाल्याचं म्हटलंय. आज झिरो अवरच्या पहिल्या बातमीपासून अगदी आताच्या बातमीपर्यंत प्रत्येक बातमीचा विचार केला तर त्याचा कुठे ना कुठे आगामी विधानसभेवर परिणाम होताना दिसणार आहे. आणि त्याचीच लिटमस टेस्ट उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात असेल. त्यावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या अधिवेशनात काय होईल असं वाटतं? फक्त राजकारण की चर्चा जनहिताची? युट्यूबवर एकूण 15,000 मतं, त्यात 94% फक्त राजकारण म्हटलंय, 6% चर्चा जनहिताची. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं, 88% फक्त राजकारण, 12% चर्चा जनहिताची. फेसबुकवर 1100 मतं, 53% फक्त राजकारण, 47% चर्चा जनहिताची. नव्वद 90% फक्त राजकारण, 10% चर्चा जनहिताची. 20% राजकारण, 80% समाजकारण हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मूळ मंत्र होता. खरं तर तो मंत्र सर्वच पक्षांनी आत्मसात करायला हवा. सततच्या निवडणुका, सततचं राजकारण, सततच्या कुरघोड्या, सततचे आरोप प्रत्यारोप याचा जनतेला वीट आला आहे. या सगळ्या कोलाहलात चर्चा जनहिताची मागे पडते. हे चित्र टाळायला हवं. वेगवेगळे पक्ष आपल्या स्वार्थासाठी एकत्र येताना जसा कॉमन मिनिमम प्रोग्राम, किमान समान कार्यक्रम बनवतात, त्याच धर्तीवर सर्वांनी मिळून महाराष्ट्र हिताचे, महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आवश्यक असलेले मुद्दे काढायला हवे. सरकार कुणाचंही आलं, कितीही युत्या आघाड्या बनल्या तुटल्या तरी त्या मुद्द्यांवर काम पुढेच न्यायला हवं. तसं झालं तरच महाराष्ट्र विना अडथळा एका गतीनं पुढे जात राहील. तो दिवस लवकर उजाडेल अशी आशा करूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.